मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत रुजू होताना जे प्रतिज्ञापत्र सबमिट करायचं आहे द्यायचं आहे या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पाहू शकता या योजनेअंतर्गत जे तुम्ही जॉईनिंग करताना रुजू होताना जे तुम्हाला प्रतिज्ञापत्र सबमिट करायचं आहे याचा जो नमुना आहे हा तुमच्या स्वतःकडचा द्यायचा नसून हा नमुना तुमचं रोजगार कार्यालय जे आहे जिल्हा रोजगार कार्यालय त्याचबरोबर जी आस्थापना आहे ती तुम्हाला तुमच्याकडे देईल आणि त्या नमुना तुम्हाला फिल आउट करून डिटेलमध्ये त्याच्यावर सही करून तुम्हाला तो सबमिट करायचा आहे 2 प्रती। तर या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये प्रतिज्ञापत्राचा नमुना हा रोजगार कार्यालय देणार आहे। तुमचा स्वतःचा नमुना तुम्हाला सबमिट करायचा नाहीये। पाहू शकता 22 मार्च आजची ही योजनेबाबतची महत्त्वाची अपडेट आहे। योजनेअंतर्गत पुन्हा रुजू होताना द्यावे लागणारे जे प्रतिज्ञापत्र आहे हे जिल्हा रोजगार कार्यालय देणार आहे असं कार्यालयाकडून समजलेलं आहे। पाहू शकता या संदर्भात आस्थापनाकडून जी माहिती दिली जात आहे यानुसार ते आल्यानंतर आस्थापना जॉईनिंगची प्रक्रिया सुरू करणार आहे। विस्तृत जी सूचना आली होती जशीच्या तशी पाहूयात। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना सूचना। पाहू शकता जिल्हा कौशल्य रोजगार प्रशिक्षण जे कार्यालय आहे येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा VC द्वारा दिनांक 21 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता जी मीटिंग झाली त्या सभेत खालीलप्रमाणे ह्या सूचना देण्यात आल्या आहेत। पाहू शकता पहिली सूचना आहे ज्या प्रशिक्षणार्थी युवकांना 6 महिने पूर्ण झालेले आहे त्यांनी दिनांक 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत स्वतः पुनश्च त्या ठिकाणी हजर होण्याचे आहे आणि हजर होण्यासाठी त्यांना प्रतिज्ञापत्र देण्याची ही तजवीज जी आहे हे ठेवण्यात आली आहे। प्रतिज्ञापत्र प्राप्त होताच ते प्रतिज्ञापत्र ज्या ठिकाणी आपली नियुक्ती केली आहे त्या ठिकाणी तेथे हजर होऊन प्रतिज्ञापत्र देण्याचे आहे। पाहू शकता आणि 2 प्रती प्रतिज्ञापत्र या कार्यालयामध्ये देण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे। म्हणजे पाहू शकता प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करायचं आहे ज्या ठिकाणी नियुक्ती केली आहे। म्हणजे तुमचा स्वतःचा फॉर्मॅट हा स्वयं घोषणापत्र हे तुम्ही सबमिट करू शकता पण जो जिल्हा रोजगार कार्यालय तुम्हाला जे प्रतिज्ञापत्र देईल ते तुम्हाला नियुक्तीच्या ठिकाणी सबमिट करायचं आहे। अशा पद्धतीची ही अपडेट आहे। पाहू शकता 1 ते 30 एप्रिल दरम्यान तुम्हाला पुनश्च हजर व्हायचं आहे आणि प्रतिज्ञापत्र देण्याची तजवीज हे ठेवण्यात आली आहे। प्रतिज्ञापत्र हे प्राप्त होताच पाहू शकता ते प्रतिज्ञापत्र ज्या ठिकाणी आपली नियुक्ती केली आहे त्या ठिकाणी तेथे हजर राहून प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे। यामध्ये 2 प्रती पाहू शकता प्रतिज्ञापत्राच्या या कार्यालयामध्ये तुम्हाला सबमिट करायचे आहेत ज्या आस्थापनामध्ये तुम्ही रुजू आहात त्या आस्थापनाच्या ठिकाणी। दुसरा मुद्दा दिला आहे यामध्ये ज्या युवकांना 6 महिने पूर्ण झालेत त्यांनाच पुढील 5 महिने वाढीव देण्याची तजवीज ठेवली आहे। म्हणजे पाहू शकता हे आस्थापनानुसार वेगवेगळं असणार आहे। ज्या आस्थापनामध्ये समजा खाजगी आस्थापना असेल तर नवीन जागा असेल तर ते जागा घेऊ शकतात पण एखाद्या आस्थापनामध्ये पहिलेच अगोदरचे 6 महिने प्रशिक्षण चालू आहे त्यांनाच फक्त 5 महिने पुढे दिले जाऊ शकतं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर रिक्त जागा नसतील तर त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया केली जाऊ शकते। असं हे आस्थापनानुसार हे वेगवेगळा हा मुद्दा जो आहे हा वेगळा असणार आहे। सध्या पुरतं ज्यांचे 6 महिने पूर्ण झालेत त्या आस्थापनेनुसार 5 महिन्यासाठीची ही तजवीज करण्यात आली आहे। पुढचं पाहू शकता नवीन युवकांना आता मी सांगितल्या पद्धतीने नवीन युवकांना प्रशिक्षणाच्या कालावधीत प्राधान्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी। म्हणजे सध्या पुरतं तरी अजून 5 महिने तरी 5 ते 6 महिने नवीन जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना या ठिकाणी दिले जाणार नाही। खाजगी आस्थापना जिथे जागा रिक्त असतील तिथे ते घेऊ शकतात पण सरकारी आस्थापनांमध्ये सध्या रुजू असलेल्या ठिकाणी नवीन प्राधान्य जे आहे नवीन प्रशिक्षणार्थी यांना दिलं जाणार नाही आहे। त्याचबरोबर पाहू शकता प्रतिज्ञापत्र ही देण्याची तजवीज ठेवली असून प्रतिज्ञापत्र पाठवल्यानंतर हजर व्हायचं आहे। महत्त्वाचं आहे पाहू शकता प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला दिलं जाईल आणि दिल्यानंतर तुम्हाला हजर व्हायचं आहे अशा पद्धतीचं हे सांगण्यात आलं आहे। म्हणजे प्रतिज्ञापत्र तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये मिळू शकतं। यानुसार पाहू शकता प्रतिज्ञापत्र हे पुढच्या आठवड्यामध्ये पाठवलं जातील आणि त्यानुसार मग पुढील 5 महिन्याची नियुक्ती प्रक्रिया जे आदेश आहे हे दिले जातील। म्हणजे तुम्हाला प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट येणार आहे आणि त्यानुसार तो सबमिट करायचा आहे। तुमचं स्वतःचं तयार केलेलं प्रतिज्ञापत्र सबमिट करायचं नाही आहे। लवकरच जे प्रतिज्ञापत्र आहे पुढच्या आठवड्यामध्ये हे प्रोग्रेस जे आहे प्रोसेस होऊन तुमच्या हातामध्ये जे प्रतिज्ञापत्र मिळेल
त्यानुसार मग तुम्हाला प्रोग्रेस करायची आहे. या संदर्भात काही शंका असल्यास तुम्ही आस्थापना त्याचबरोबर रोजगार कार्यालय जे आहे यांच्याशी संपर्क साधू शकता. आता ही सूचना पाहू शकता, मी पहिलेच सांगितलं यानुसार प्रत्येक आस्थापनेसाठी वेगळी असणार आहे. खाजगी आस्थापना असेल जिथे जागा रिक्त असल्यास तिथे नवीन प्रशिक्षणार्थी हे घेऊ शकतात, पण 6 महिने पूर्ण झालेले आहेत तिथे सध्या तरी जुनेच प्रशिक्षणार्थी हे 5 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करतील. तर महत्त्वाचा मुद्दा असा होता की प्रतिज्ञापत्राची जी नमुना आहे, प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट आहे, हा तुम्हाला तुमच्या रोजगार कार्यालय किंवा ज्या आस्थापना आहे ते तुम्हाला देतील आणि त्यानुसार ज्या ठिकाणी तुम्ही रुजू आहात त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर आस्थापना तुम्हाला प्रतिज्ञापत्र नमुन्यासाठी संपर्क करेलच. 1 ते 30 एप्रिल दरम्यान तुम्हाला पुन्हा रुजू व्हायचं आहे. हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला लवकरच दिलं जाईल आणि त्यानुसार जी पुढची प्रक्रिया आहे ही करायची आहे. या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आली आहे. पुढच्या आठवड्यात या संदर्भात अजून महत्त्वाचे अपडेट येतील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.